रुपयाच्या प्रत्येक बंडला 100 नोटा आहेत, अशी 7 बंडले व 500 रुपयांच्या 160 नोटा म्हणजे एकूण किती रुपये? 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? 100. म्हणून हा जो बंडल आहे तो 10,000 रुपयाचा आहे. पण असे किती बंडले आहेत? 7 बंडले. म्हणून 70,000 रुपये हे 100 रुपयाच्या नोटांचे झाले. आता 500 रुपयांचे किती नोट आहेत? 160. 160 हे 0 0, हे 2 शून्यशी 0, 16 पंचे 80, 80 म्हणजे हे 80,000 रुपये आणि हे 70,000 रुपये. अशा प्रकारे 70,000 अधिक 80,000 बरोबर 0शी 0, 0शी 0, 0शी 0, 0शी 0, 7 आणि 8 15. अशा बरोबर 1.5 लाख हा जो पर्याय आहे 2 नंबरचा हे उत्तर आहे आणि या पर्यायाला आपण काय केलं? गिरवलं हे आपलं उत्तर. ओके.